सुरुवात होतीये दिल से राऊंडला. पाहूया रीमाताई कुणाशी बोलतो. नमस्कार, मी रीमा बोलते. मला आपले सीएम साहेब आहेत त्यांच्याशी बोलायचं आहे. ओके, थँक्यू. नमस्कार सर, मी रीमा तुमच्याशी काही संवाद साधू इच्छिते आणि तुमच्याशी मराठीत बोलायला मला आवडेल, कारण तुम्ही इतकं सुंदर मराठी बोलता. चॅनलवर तुमचे अनेक इंटरव्ह्यू बघितले आणि तुम्ही सुंदर अस्खलित मराठी बोलता, त्यामुळे एक तो ब्रिज आपल्यात छान तयार झालेला आहे. आणि तुमचे खूप आभार मानण्यासाठी मी तुम्हाला आत्ता फोन केला आहे, कारण तुम्ही आल्यापासून ज्या तडफेनी कामाला लागलेले आहात, मोठमोठाली प्रकरणं प्रोजेक्ट जे काय हे होते ते तुम्ही इतक्या तडफेनी सोडवताय. आणि त्यामुळे आम्हाला मुंबईकरांना एक आधार वाटायला लागलाय, एक आशा निर्माण झाली आहे की तुमच्या राज्यात काही चांगल्या आणखीन विधायक गोष्टी होतील. आणि त्यामुळे म्हटलं आम्ही एक शुभेच्छा तरी निदान, तुम्हाला भेटणं काही शक्य नाही आहे पण निदान फोनतर्फे तुम्हाला शुभेच्छा द्याव्यात. आणि फक्त दोनच गोष्टी सांगाव्याशा वाटतात की लॉ आणि ऑर्डर महाराष्ट्रातली, म्हणजे खरं तर सगळ्या भारतातलीच, पण निदान तुमच्याशी बोलताना मी असं म्हणेन की अजून कायदा कडक व्हायला पाहिजे, कायद्याची भीती आपल्या लोकांना बसायला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे आणि ते लवकर व्हायला पाहिजे. आणि हे तुम्हाला सांगण्याचा धीर होतोय कारण तुम्ही जी कारकीर्द चालू आहे ती इतकी आशादायक आहे, त्यामुळे हे सांगायला म्हणजे मी धजावते. आणि आम्ही अभिमानाने सांगतो बाहेर की मुंबई आमची सगळ्यात सेफ आहे. आम्ही रात्री अपरात्री सुद्धा आमच्या प्रोफेशनमध्ये असून सुद्धा आम्ही रात्री 2 वाजता 2:30 वाजता आमच्या गाडीनी सिक्युरिटी वगैरे न घेता आम्ही आमच्या घरी जाऊ शकतो. पण हल्ली सर थोडा प्रॉब्लेम व्हायला लागलाय. बायका सुरक्षित नाही आहेत, आमच्यासारख्या पण नाही आहेत या प्रोफेशन मधल्या, आणि सामान्य बायका ज्या ट्रेननी प्रवास करतात. तर तुम्ही अर्थात महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आमचीही पण जबाबदारी आहे, ती पण आम्ही उचलायला पाहिजे. पण सर तुम्ही ह्याच्यात जरा जातीने लक्ष घाला आणि या बाबतीत नक्की काहीतरी कराल ही पूर्ण आशा आहे, हा विश्वास आहे. म्हणून तुम्हाला ही विनंती, आणि तुमच्या या कारकिर्दीला तुम्हाला भरघोस यश मिळावं आणि आमच्या महाराष्ट्रातलं सगळ्यांचं प्रेम तुमच्या पाठीशी आहे. थँक्स अ लॉट. आणि आता आरती अंकलेकर. हॅलो उदय. ऍक्च्युली ना मी आता खुपते तिथे गुप्ते तिथून बोलती आहे. आणि मला काही काही गोष्टी अरे तुला सांगायच्या होत्या ज्या राहून गेल्या. मला असं वाटतं की तू खरं म्हणजे चांगला नवरा नाही रे, तू खरंच एकदम चांगला मित्र आहेस माझा. आणि म्हणजे जसं मला आपण जेव्हा कॉलेजमध्ये भेटलो आणि जसे मित्रमैत्रीण होतो ना, तसेच मला आजही तू माझा मित्र आणि मी तुझी मैत्रीण. तुला वाटते की नाही मला माहित नाही, पण तू वाटतोस. आणि मला तुला 2-3 गोष्टी पण सांगायच्या आहेत. प्लीज, तू चांगल्या मूडमध्ये आहेस ना? आहेस, ओके. प्लीज, आता मी हल्ली पुण्याला राहते, त्यामुळे तू पुण्याला आलास ना की प्लीज सकाळचा चहा तू मला द्यायचा रे. ओके ओके. आणि घरामध्ये पसारा बिलकुल करायचा नाही हा. ओके. आणि ओला टॉवेल बेडवर ठेवायचा नाही हा आंघोळीहून आल्यावर. नाही, व्हेरी गुड. आणि आम्ही जेव्हा चहा, ब्रेकफास्ट, जेवण, डिनर आमच्याच वेळेला तू पण ते सगळं घेतलं पाहिजेस. ओके. आणि माझ्याबरोबर सगळ्या यापुढे सगळ्या शॉपिंगला, म्हणजे जेव्हा जेव्हा मी साड्या घ्यायला जाईन तेव्हा तू आलं पाहिजेस. आणि असं नाही म्हणायचं की पहिल्या 3 साड्यांमधली तू एक साडी घेतलीच पाहिजेस. ओके. मी 1000 साड्या पाहिल्या तरी तू पाहिल्या पाहिजेस. पाशील? ओ अरे वा. आणि असाच गोड राहा रे. हां, ओके ओके, बाय बाय.
क्या बात आहे. वा वा वा. अरे एक सिरियस सेकंड, पाहिजे एक का? सेकंड, परत वाचतोय फोन. सिरियस पाहिजे का? नाही. हॅलो. हा हॅलो, कोण? हा उदयजी. हा बोला बोला. अवधूत बोलतो. नाही आहेत ना, आहेत. देऊ? नाही मी बरोबर नाही म्हणत, मी सांगून देणार. हा बोला बोला. मला पण काही दिले आहेत का त्यांनी? नाही नाही, हा नाही काय ऐका काय ते सांगा. हा बोला बोला. ते म्हणतात की मी तुम्हाला सांगू ते काय सांगतात, निरोप पोचवायला सांग. माय गॉड. हा बोला. आरती, आय लव्ह यू. हा हा सांगितलं. अजून नाही, मी पुण्याला येईन हा मी पुण्याला येईन. अच्छा अच्छा बर. मी येईन त्यावेळेला दररोज मी चहा करत जाईन, पण माझ्या चहाला नावं ठेवायची बंद कर. ओके. हा अजून काय? अच्छा. हा नाही, शॉपिंगला पण मी तुझ्याबरोबर येईन, पण आणलेल्या वस्तू परत परत नेऊन बदलून आणत जाऊ नका. हा अजून काय? हा काय काय? अच्छा काय ते मी कसं सांगू? नाही ते तुम्ही सांगा. बरं सांगतो. अवधूत गुप्तेच्या कार्यक्रमात चांगली नटून ठटून जातेस, मग घरी मात्र ते मळकट गाऊन गाऊन का फिरतो? नाही बाकी तुम्ही सांगा. बाय बाय. रीमाताई एक गाणं. अरे नाही, कार्यक्रम संपत आला. नाही नाही. बरं मग काहीतरी परफॉर्मन्स. ते एक सुंदर एक इंग्लिश उतारा माझ्या वाचनात आला होता, त्याचा मी अनुवाद केलाय. ते मी 2 गोष्टी वाचून दाखवीन. लागण वाईट गोष्टींचीच लागते असं नाही, चांगल्या विचारांची, चांगल्या गोष्टींची पण लागते. मग ती आपण दुसऱ्याला दिलेल्या गोष्टींची असो किंवा दुसऱ्यांनी आपल्याला दिलेल्या गोष्टींची असो. वाचनात हा इंग्रजी उतारा आला आणि खूपच आवडला. त्याचं हे भाषांतर. हास्य. ती हसली. त्या दुःखी माणसाला वाटलं आपल्याकडे बघून हसली. त्याला आनंद झाला आणि त्यांनी त्याला मदत केलेल्या मित्राला आभारपत्र लिहिलं. हॉटेलमध्ये लंच घेत बसलेल्या या मित्राला आपल्या मित्राचं आभारपत्र वाचून इतका आनंद झाला की त्या आनंदाच्या भरात त्यांनी वेटरला भली टीप दिली. टीपची एवढी मोठी रक्कम बघून आनंदित झालेल्या वेटरनी त्यातला मोठा वाटा हॉटेल बाहेर बसून भीक मागणाऱ्या भिकाऱ्याला दिला. भिकारी कृतज्ञतेने भरून पावला. 2 दिवस त्याला अन्न दिसलं नव्हतं. भरपेट अन्न खाऊन थोडंसं आपल्या कुटुंबियांसाठी घेऊन तो आपल्या खोपट्याकडे झोपायला निघाला. त्यावेळेला त्याला कल्पना नव्हती की दैवानीच त्या क्षणाला त्याच्या पुढे काय वाढून ठेवलंय. खोपट्याकडे जात असताना त्याला थंडीत कुडकुडणारं कुत्र्याचं पिल्लू दिसलं. त्यांनी त्याला ऊब देण्यासाठी आपल्या खोपटात नेलं. त्या माणसाच्या हाताच्या उभेनी ते पिल्लू खूप आनंदित झालं. नेमकी त्या रात्री कशी काय कोण जाणे त्याच्या खोपटाला आग लागली. पिल्लू भुंकू लागलं. जोपर्यंत तो माणूस किंवा त्याच्या घरातलं कोणीही उठत नाही तोपर्यंत ते भुंकत राहिलं. जीव एकवटून भुंकत राहिलं. आणि होणारी मोठी हानी टळली. दुर्घटना टळली. कुणालाही इजा झाली नाही आणि त्यातून वाचलेलं मूल मोठं होऊन मंत्री झालं. हे सगळं अघटित घडलं ते केवळ एका छान हास्याने, जे हसण्यासाठी काहीच किंमत पडली नाही. आणि आता वेळ झालेली आहे ती रॅपिड फायरची. रिवाताईंपासून सुरुवात करू. आवडता दिग्दर्शक राजन वाघधरे का सचिन पिळगावकर? सचिन पिळगावकर. आवडता मुलगा सलमान खान की शाहरुख खान? सलमान खान. आवडता सह अभिनेता नाना पाटेकर का शिवाजी साटम? शिवाजी साटम. आवडता चित्रपट मैंने प्यार किया का हम आपके है कौन? मैंने प्यार किया. कोणती मुलगी अजूनही संपर्कात असते, माधुरी की रेणुका? रेणुका. तुमच्या शिवाय पडद्यावरची दुसरी आवडती आई, दबंग मधली डिंपल का करण अर्जुनची राखी? अग्निपथ मधली रोहिणी. आवडता चित्रपट दिग्दर्शक सूरज बडजात्या का करण जोहर? सूरज बडजात्या. आरतीताई आवडती गायिका लता मंगेशकर की सुमन कल्याणपूर? लता मंगेशकर. आवडता गायक राहुल देशपांडे की शौनक अभिषेकी? शौनक अभिषेक. पडद्यावरची आवडती आई सुलोचना की रीमा लागू? रीमा लागू. आवडता अभिनेता सचिन खेडेकर की उदय टिकेकर?
उदय टिकेकर. आवडता कॉस्ट्युम साडी की जीन्स? साडी. आवडती मैफिल गप्पांची की गाण्याची? गाणे. आता IPL मध्ये कोणत्या टीमला सपोर्ट करणार, पुणे की मुंबई? पुणे. थँक्यू सो मच. आज तुम्ही दोघी जणी इथे आलात. मला खूप मजा आली गप्पा मारायला. लोकांना देखील खूप आवडला असणार हा एपिसोड. उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी, शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी. लोक हो, तुमची प्रचंड हजारोंच्या संख्येने पत्र आम्हाला जशी मिळत आहेत तशी याही आठवड्यात मिळणार अशी मला खात्री आहे. आमचा पत्ता आहे खुपते तिथे गुप्ते, झी मराठी, 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. आणि अशाच प्रेमाने आमचा कार्यक्रम दर आठवड्याला पाहत राहा. खुपते तिथे गुप्ते. भिर भिर करीती वर पाकोळ्या, धड धड होत मनी, उगवली 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 शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी.